आज मम्मीनं अंगारकी संकष्टी असल्यामुळं मोदक केलतं आणि मोदक खाऊन पण्या एकदम खुशच झालतं. तर रामकृष्णारी मंडळी, पण्यानं आधी नारळ फोडून घेतला आणि नारळ फोडून झाल्यावर मम्मीनं गिरमेट घेऊन खोबरं किसाय सुरुवात केलं आणि खोबरं किसून झाल्यावर खलबुद्यात वेलदुडं चेचून घेऊन खोबऱ्याच्या किसात चेचलेलं वेलदुडं थोडं मीठ आणि साखर घालून सगळं मिक्स करून घेतलं. मग मम्मीनं कणकीचं गोळं लाटून घेऊन त्यात खोबऱ्याचा किस घालून मोदक करायला सुरुवात केलं आणि चाळणीत मावतील एवढं मोदक तयार झाल्यावर चाळण उचलून चुलीवरच्या गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवून त्यावर ताट झाकून मोदक उकडत ठेवलं. त्यात टीव्हीचा रिमोट चालू व्हीत नव्हता म्हणून पण्यान रिमोट निकळून परत हुतासा जोडला तर रिमोट चालू झाला नाही. मग पण्यान मम्मीकडं पैसे घेऊन नवीन रिमोट आणून घरातल्यासनी टीव्ही चालू करून दिली. मग काकीन आणि मम्मीन राहिलेलं मोदक करून घेतलं आणि त्यात पण्या मिठाचा मोदक करा असं म्हणालतं. मग सगळं मोदक करून झाल्यावर त्यात एक मिठाचा मोदक केला आणि पहिलं उकडत ठेवलेलं मोदक उकडल्यावर ते काढून त्याच चाळणीत राहिलेलं सगळं मोदक ठेवून परत भांड्यावर चाळण ठेवून मोदक उकडत ठेवलं आणि थोड्या वेळानं सगळं मोदक उकडल्यावर बरोबर चंद्रोदयाच्या वेळी म्हणजेच 9:18 देवाला नैवेद्य दाखवून मम्मीन प्रसाद म्हणून सगळ्यांनी मोदक वाटलं. मोदक तर भारीच झालतं म्हणून मी अनेक मोदक घेऊन खाऊन घेतला. त्यात मोदक खाऊन पण्या तर एकदम खुशच झालतं. तुम्ही बिन अंगारकी संकष्टीला मोदक केलतं का ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशा चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.